आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात। कृषी मंत्र्यांचा 24 तासातच यू टर्न, 27 नोव्हेंबरला प्रस्ताव आल्याची कबुली, 45 दिवसांनी मदत मिळणार। राज्याने 27 नोव्हेंबरला प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवला। तेथून तो केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे गेला नसावा। पायाभूत सुविधेचा प्रस्ताव बाकी असल्याने केंद्रीय कृषी अधिकाऱ्यांनी प्रस्तावच येणे बाकी असे टिप्पण चव्हाण यांना दिले आणि तेच त्यांनी सांगितलं असावं असं मत व्यक्त होतंय। शेतकऱ्यांना आता अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ ऑनलाईन MyDBT पोर्टलद्वारे अर्ज करता येणार। कृषी मंत्र्यांची घोषणा। पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी किंवा वारसदारांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सविस्तर प्रस्ताव आणि कागदपत्रे सादर करावी लागत होती। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र तसेच राज्य सरकारची विसंगत भूमिका, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांची लोकसभेत टीका। शेतकरी मदती संदर्भात सरकार खोटी आणि दिशाभूल करणारी उत्तरे देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी संसदेतील चर्चेत केला। डिजिटल 7/12ला मिळाली मान्यता, तलाट्याच्या सहीची गरज संपली। महसूल मंत्री बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय। नागरिकांना आता घर बसल्या किंवा सेतू केंद्रावर अवघ्या 15 रुपये शुल्कात हा अधिकृत 7/12 मिळणार आहे। महाभूमी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पेमेंट करून नागरिक डिजिटल स्वाक्षरीतील 7/12 डाउनलोड करू शकतील। धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांना 1278 कोटी अनुदान, शेतकऱ्यांना दिलासा। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। वैयक्तिक कामांची मर्यादा 2 वरून 7 लाख, शेतकऱ्यांना दिलासा। विहिरी, शेततळे, जमीन सपाटीकरण कामाला रोहयोतून वेग येणार आहे। मनरेगा अंतर्गत विहिरी, शेततळे आणि जमीन विकासाव्यतिरिक्त 68 प्रकारची वैयक्तिक कामे करण्यात येतील। या सर्व कामांसाठी आता 7 लाख रुपये खर्च करण्याची मुभा मिळणार आहे। दुग्ध विकास प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू, विदर्भातील पशुपालकांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन। प्रकल्प अंतर्गत पशुपालकांना विविध अनुदानांचा लाभ मिळणार आहे। उच्च दूध उत्पादन क्षमतेचे दुधाळ जनावरे 50% अनुदानावर, तर भ्रूण प्रत्यारोपण केलेल्या उच्च उत्पादनक्षम कालवडी 75% अनुदानावर देण्यात येणार आहेत। कापसाला 7,615 रुपये दराची शक्यता, चढ उताराचा अचूक अंदाज। शेतमाल भावांचा अंदाज स्मार्ट प्रकल्पामार्फत जाहीर करण्यात आलाय। देशाचे हवामान धोकादायक टप्प्यात, अतिउष्णता, अनियमित पाऊस, महासागरांची तापमान वाढ तसेच हिमालयातील नद्या वितळत आहेत। महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ कायम, नागरिकांमध्ये भीती। मानव आणि प्राण्यांवर हल्ल्यांची मालिका सुरू, गावांमध्ये दहशती वाढली। वन विभागाकडून पिंजरे लावण्याचे प्रयत्न सुरू। हमीभावाने मका खरेदी सुरू, राज्यात केवळ 55 खरेदी केंद्रे, नोंदणीची मुदत 15 डिसेंबर। 7/12 उतार्यावर मका पिकाची नोंद असणे आवश्यक असणार आहे। राज्यात मक्याचे दर हमीभावाच्या तुलनेत 35 ते 40% घसरल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत आणि त्यामुळे सरकारने गुरुवारी हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत। मोठी बातमी, शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी, आता रकमेची मर्यादा नव्हे तर 7/12च कोरा होणार। राज्यातील 24.73 लाख शेतकऱ्यांकडे 35,477 कोटींची थकबाकी। राज्यातील शेतकऱ्यांना 2017 मध्ये 1.5 लाखांची तर 2019 मध्ये 2 लाखांची कर्जमाफी देण्यात आली होती। रकमेच्या मर्यादित कर्जमाफी दिल्याने अनेक शेतकरी त्या योजनेचा लाभ घेऊ शकले नाहीत। सद्यस्थितीत राज्यातील 24,73,000 शेतकरी थकबाकीत आहेत। त्यांच्याकडे बँकांची 35,477 कोटींची थकबाकी आहे। भंडारा जिल्ह्यात 2051 शेतकऱ्यांना सौर कृषी पंप, 275 अद्याप प्रलंबित। केंद्र आणि राज्य सरकारकडून 90% अनुदान। चंद्रपूर जिल्ह्यात आजीव आदिवासी शेतकरी सिंचन योजनेपासून कोसो दूर, सावली परिसरात ऑनलाईन अर्ज 100, लाभ केवळ 30 जणांना, शासकीय अनास्था। आता दुर्गम भागात मिळेल मोबाईल नेटवर्क, राज्य सरकारचा स्टारलिंक सोबत करा, तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत। बोगस मजुरांवर फेस KYCचा उतारा, 88 लाखांपैकी 21 लाख मजुरांची KYC नाही। शीतल तेजवानी नंतर रडारवर पार्थ पवार, 300 कोटींच्या जमीन घोटाळ्यात चौकशी होणार। मळणीचा दर चढतीवर शेतकरी आला संकटात, मळणी खर्च प्रतिपोत्याला 90 ते 100 रुपये, शेतकऱ्यांना आर्थिक फटका।
मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीमध्ये अडथळे, एका आयडीमुळे दिवसाकाठी 100 नोंदी. विवाह सोहळ्यांनाही चढला निवडणुकीचा रंग. आंबेगाव तालुक्यातील लग्न समारंभामध्ये पाहुण्यांपेक्षा कार्यकर्त्यांचीच गर्दी वाढली. उमेदवारांना मतदार आयते जमल्याची पर्वणीच. पुणे जिल्ह्यात रब्बी पीक कर्ज वितरण संथ गतीने कर्ज वसुली थांबल्याचा परिणाम. आतापर्यंत केवळ 19%च वाटप पूर्ण. ऊसाला तुरे फुटल्यामुळे शेतकरी संकटात. वजनामध्ये 10% घट होण्याचा अंदाज. केज तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड. CCI वाढवणार कापूस खरेदीची मर्यादा. शेतकऱ्यांना दिलासा. वाढीव उत्पादकता जाहीर. कृषी विभागाने जाहीर केलेल्या वाढीव मर्यादेनुसार कापसाची खरेदी करण्यासाठी पणन विभागाने CCI ला पत्र पाठवले. याची लवकरच अंमलबजावणी होईल असं पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे राज्यातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्राने गाठला उच्चांक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ग्रीनिज बुक तर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा झालाय. अमरावती जिल्ह्यात 23 गावांचा स्मार्ट विलेज प्रकल्पामध्ये समावेश. CCTV सर्व्हेलन्स, वायफाय, हॉटस्पॉट आणि डिजिटल शिक्षण आरोग्य मिळणार. संगमनेरमधून जाणारा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग रद्द होणार. संसदेच्या अधिवेशनात रेल्वे मंत्र्यांची माहिती. संगमनेरकरांचे अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न भंगले. कर्ज वसुली स्थगिती, मात्र नवीन कर्ज वाटपाचा गंभीर पेच. जिल्हा बँकेसह शेतकरी देखील संभ्रमात. पुनर्गठन पण निधीची स्पष्टता नाही. टंचाईग्रस्त गावांसाठी टँकर. प्रत्यक्ष भेटीवर प्रशासनाचा भर. जळगाव जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांचा आढावा. गैरप्रकाराला आळा बसणार. अनुदानातून विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाला गती. यवतमाळ जिल्ह्याला 2 कोटी 2027 पर्यंत योजनेची अंमलबजावणी होणार. राज्यातील 21 लाख रोयो मजुरांचा शोध. फेसी KYC दिसले नाहीत. रोजगार हमी योजनेत 88 लाख कामगारांची नोंदणी. संत्र्याला हेक्टरी 50,000 भरपाईसाठी हायकोर्टाला साकडे. अकोल्यातील शेतकऱ्यांची हायकोर्टात याचिका. 11 फेब्रुवारीपर्यंत सरकारकडून उत्तर मागितले. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, बियाण्यांचे पैसे जमा होईनात. उत्तर सोलापूर तालुका 26,000 शेतकऱ्यांना 18 कोटींची प्रतीक्षा कायम. अतिवृष्टीची 1400 शेतकऱ्यांची 2 कोटी तर बियाण्यांसाठीची 12,500 शेतकऱ्यांची 15.5 कोटी असे एकूण 25,812 शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 कोटी 70 लाख रुपये जमा झालेले नाहीत. शासकीय मका खरेदीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांना दिलासा. मक्याला मिळणार प्रति क्विंटल 24 रुपयांचा हमी भाव. याकरता केंद्रावर नोंदणीसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे 7/12 उतारा, 8 उतारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशी दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन ऑन करा.